नमस्कार. जिज्ञासाच ज्ञानाची पहिली पायरी आहे. जर तुमच्यामध्ये जिज्ञासा नसेलच तर ज्ञान ही तुमच्यापासून दूरच राहील. उदाहरणार्थ समजा तुमचा एक मित्र आहे, तुम्हाला एका महत्त्वपूर्ण विषयाची माहिती देतोय, पण तुमच्यामध्ये त्याबाबत जाणून घेण्याची इच्छा म्हणजेच जिज्ञासा नाहीच आहे, तर ती गोष्ट तुम्हाला समजणारही नाही आणि लक्षातही राहणार नाही. म्हणजे ज्ञान तुमच्यापर्यंत आलं, पण जिज्ञासू नसल्यामुळे तुम्ही अज्ञानीच राहिले. आणि जर तुम्ही थोडेही जिज्ञासू प्रवृत्तीचे असाल तर तुम्ही त्यांचं म्हणणं समजण्यासाठी बरेच प्रश्न विचाराल, ज्यामुळे ती गोष्ट सदैव ज्ञानाच्या रूपात तुमच्या डोक्यात राहील, जिचा वेळ आल्यावर तुम्ही योग्यतेने उपयोग करू शकाल. विश्वास नसेल तर स्वतः करून बघा. तुम्हाला माहितीये, आपल्या शरीराची प्रत्येक हालचाल आपल्या बुद्धीवर निर्भर आहे. सामान्य व्यक्तीच्या बुद्धीचं वजन शरीराच्या एकूण वजनाच्या फक्त 2% असतं, पण शरीराची एकूण एनर्जी आणि ऑक्सिजनचा 20% उपयोग करतं. तुमच्या बुद्धीचं स्टोरेज अनलिमिटेड आहे. हे तुमच्या कम्प्युटर स्टोरेज सारखं संपत नसतं. म्हणूनच जिज्ञासू व्हा आणि तुमचं ज्ञान दररोज वाढवा. मी प्रॉमिस करतो, तुम्हाला एक्झामसाठी पोपटपंची सारखा अभ्यास करावा लागणार नाही. जिज्ञासू होण्यासाठी आज काही विचार मी तुम्हाला देईन, जे तुम्हाला दररोज रात्री झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर म्हणायचं आहे. मी सदैव जिज्ञासू राहीन. जोवर जिज्ञासेचं समाधान मिळत नाही तोवर सदैव प्रयत्नशील राहीन. जिज्ञासेने मिळालेल्या ज्ञानाला अनुभवात नक्कीच आणेन. मी माझ्या जिज्ञासेचा प्रयोग सदैव सकारात्मक कार्यासाठीच करेन. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचंय, या अफर्मेशन्सना पूर्ण विश्वासाने म्हणायचंय आणि जे तुम्ही म्हणत आहात त्याला मनातून फील करायचंय. तेव्हाच तुम्हाला याचे अप्रतिम परिणाम मिळतील. धन्यवाद.